नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 एप्रिलच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच उच्च न्यायालयाच्या भरतीसाठी खास करून आज आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? तर मित्रांनो, भारताचे सध्याचे महान्यायवादी कोण आहेत? म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणजे सध्या भारताचे महान्यायवादी कोण आहेत? तर मित्रांनो, सध्या भारताचे महान्यायवादी आपले आर व्यंकटरमणी हे आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर येईल, कारण की भारताचे सध्याचे महान्यायवादी हे आर व्यंकटरमणी आहेत. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखलं जातं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतीय राज्यघटनेचा सरनामा तयार केला. प्रश्न आपला पुढचा तिसरा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे एक्स ऑफिसिओ चेअरमन कोण असतात? तर मित्रांनो, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, सध्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल, कारण की सध्या भारताचे जे काही एक्स ऑफिसिओ चेअरमन म्हणून सध्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे प्रसिद्ध अध्यक्ष आहेत मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला चौथा, भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतले आहेत? तर मित्रांनो, अति इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, IMP. कारण की जे काही भारतीय संविधानात जे काही मूलभूत हक्क घेण्यात आलेले आहे ते मित्रांनो आपल्या USA म्हणजे अमेरिका या देशाकडून भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये घेण्यात आले अमेरिकेकडून. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? मित्रांनो, उच्च न्यायालयात जे काही न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात मित्रांनो. आणि राष्ट्रपतींच्या हस्ते जी काही उच्च न्यायालयाची नियुक्ती करण्यात येते मित्रांनो. आणि यांना शपथ कोण देते मित्रांनो? तर मित्रांनो, शपथ कोण देतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे, कारण की उच्च न्यायालयात जे काही न्यायाधीश आहेत त्यांचे राष्ट्रपतीच करतात मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर आहे. प्रश्न आपला 6, लोकपाल या संस्थेची संकल्पना कोणत्या देशातून घेतलेली आहे? मित्रांनो, लोकपाल या संस्थेची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? मित्रांनो, जी काही लोकपाल ही संस्था आहे त्याची संकल्पना आहे आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर आहे, स्वीडन या देशाकडून लोकपाल या संस्थेची संकल्पना आपल्या देशाने घेतलेली आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 7वा, ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप कोणत्या स्तरावर आहे? तर ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप कोणत्या स्तरावर आहे? तर मित्रांनो, जे काही स्वराज्य संस्था आहेत मित्रांनो, ग्रामपंचायत दर 5 वर्षांनी होते मित्रांनो. आणि जे काही
5 वर्षांनी होत असल्यामुळं जे काय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप हे आपण ग्रामीण म्हणजे ग्रामस्तरावर आपण ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप हे जे काय मानलं जातं मित्रांनो ग्रामीण स्तरावर मानलं जातं. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न आपला 8वा. भारतीय संविधानानुसार अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमान्वये येते? मित्रांनो भारताच्या जे काही संविधान तयार केलं त्यामध्ये अस्पृश्यता निवारण कोणत्या कलमान्वये येते? मित्रांनो जे काही आपलं कलम 17 यानुसार भारतीय संविधानात अस्पृश्यता निवारणासाठी हा जो काही कलम 17 आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे. कारण की जे काही कलम 17 आहे त्या कलमामध्येच अस्पृश्यता निवारणासाठी जे काही कलम दिलेले आहेत ते आपल्या भारतीय संविधानानुसार दिलेले आहेत. प्रश्न आपला 9वा. विधान सभेच्या सदस्यांची निवड कशी होते? तर मित्रांनो विधानसभेच्या सदस्यांची निवड कशी होते? तर मित्रांनो जे काही विधानसभाचे सदस्य असतात मित्रांनो जे की दर 5 वर्षांनी हे सदस्य विधानसभेचे निवडणूक होतं मित्रांनो आणि ते थेट जनतेद्वारे निवडणूक घेऊन निवडून दिले जातात. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की विधानसभेवर जे काही सदस्य निवडले जातात मित्रांनो ते जनतेच्या मतदानातून निवडले जातात. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा. प्रश्न आपला 10वा. राज्याच्या मार्गदर्शक तत्वे मित्रांनो जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? तर मित्रांनो जे की मार्गदर्शक तत्वे जे की आपण त्याच्यानुसार आपण कुठेही आपण दाद मागू शकतो. स्वातंत्र्याचा जे काही आपल्याला अधिकार वगैरे दिलेले आहेत वागण्याचा वगैरे ते जे काही अधिकार दिलेले मित्रांनो त्याच्या कोर्टामध्ये जाऊन आपण अपील करू शकतो ह्याच्या विरोधात जर आपल्याला अन्याय जर झाला तर. आणि ते आपलं जे काही कलम आहे मित्रांनो भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये जे काही मार्गदर्शक तत्वे दिलेले आहेत मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल. कारण की जे काही मार्गदर्शक तत्वे आहेत भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक दिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो राज्याच्या मार्गदर्शक तत्वेचे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे ते आपले 36 ते 51 या कलमामध्ये दिलेले आहेत. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा.